ठाण्यामध्ये संकेत भोसले हा मागासवर्गीय युवक होता, भिवंडी मधला, ठाणे जिल्ह्यातील. त्याच्या अपहरणानंतर अध्यक्ष महोदय अपहरण केलं गेलं. बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात हा संकेत धावत होता. अध्यक्ष महोदय, याला पकडल्या गेलं, पकडून याला मारहाण केल्या गेली. मारहाणी पुरतच नाही अध्यक्ष महोदय, माहिती घ्यावी. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या, मागासवर्गीय तरुणांच्या अंगावर, त्याच्या तोंडात लघवी केली गेली. तुम्हाला इतकं वाईट होत आहे महाराष्ट्रामध्ये, याचा खुलासा सरकार म्हणून करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय? एखाद्या मागासवर्गीय तरुणावर सत्तेशी संबंधित असलेले लोक मारहाण करतात, जीव घेतात आणि त्यांच्या घाणेरडा त्यांच्याबरोबर प्रकार केला जातो. हे अध्यक्ष महोदय, या संदर्भात खर तर पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडल्या नसल्याचे पहिल्यांदा पोलिसांनी सांगून टाकलं, हे आमच्या परिसरातच घडली नाही. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी जर वेळेच कारवाई केली असती तर आज संकेतचा जीव वाचू शकला असता. अध्यक्ष महोदय, त्याला संरक्षण देण्यामध्ये, कारवाई करण्यामध्ये, तो पोलीस स्टेशन पासून पळत होता तरी त्याला सांगितलं गेलं तू आमच्या परिसरामध्ये झाली नाही घटना, त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं नाही. हे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले. अध्यक्ष महोदय, एका मागासवर्गीयावर असा प्रकारचा अत्याचार होतोय आणि ही अवस्था जर कोणाची झाली असेल, कोणता मारेकरी आहे, कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ठाण्यामध्ये, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही सरकारच्या कडे आमची मागणी आहे.